सर्वांना जय शिवराय। आज या ठिकाणी 28 मे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काही अभ्यासकांना बोलवलेलं होतं। त्यानुसार आमच्या सातारा जिल्ह्याची टीम या ठिकाणी आलेली आहे। तरीसुद्धा पण एक मनोज जरांगे पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले पद्धतीने येत्या 30 तारखेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी भर उन्हात उपोषणाला बसणार आहेत आणि ते आमरण उपोषण असं होणार आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बिना पाणी, अन्न, डोक्यावरती छत नसणार आहे, पायात चप्पल नसणार आहे। आणि तुम्ही विचार करा की या अंतराळी सरळ या भागामध्ये जवळपास 47-48 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे आणि या टेम्परेचरमुळे त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम आणि गेली 7-8 आमरण उपोषण पाटलांनी केलेले आहे। अशा या संघर्ष योद्ध्याचं हे उपोषण आपल्या सकल मराठा समाजाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या सकल मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, आरक्षणाच्या दृष्टीनं हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्या संपूर्ण अखंड सकल मराठा बांधवांची जबाबदारी आहे की लाखोच्या संख्येने आपण या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अंतरवाळी सराटी येथे 30 तारखेला सर्वांनी कूच करायचं आहे आणि या सरकारला जाग करून द्यायचे आहे की हे आंदोलन आता सगळ्या सकल मराठा बांधवांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेलं आहे। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मराठा समाजासाठी ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अंतरवाळी सराटी येथून मराठा समाज माघारी हटणार नाही। या ठिकाणी अंतरवाळी सराटी येथून मी हे जाहीर करतो। आपण सर्व सकल मराठी बांधवांनी आपल्या सर्व सकल मराठा समाजांना घेऊन अंतरवाळी सराटी येथे 30 तारखेला कूच करायचं आहे। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ